गिरीश महाजनांवर आपण आरोप केले नाहीत आणि आपण पत्रकार अनिल थत्तेंच्या आरोपांचा उल्लेख केलेला आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। महाजनांवरील आरोपाच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। महाजनांनी उगाच माझ्या नावानं आदळआपट करू नये असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी सांगितलेलं आहे। पुरावे मागायचे असतील तर अनिल थत्तेंना मागा, मला नाही असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे, हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आजचं नाही आहे, हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल थत्ते सुद्धा बोललेत। आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल थत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे। त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही। मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल, त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल। अजूनही सांगतो, त्यांचं सगळं संपलेलं आहे, त्यांचं दुकान बंद झालेलं आहे। त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात, वाटेल तसे बरळतात। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी काय बोलतात। विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1चं मातचोर, सगळे धंदे त्याचे लोकांना माहित आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील। एका IAS महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी स्वतः केलेला नाही। हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे। त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा, अन्यथा अनिल थत्त्यांवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा। उगाच नाथाभाऊचं नाव कशाला घेता? नाथाभाऊनं कधी तुमच्यावर ॲलिगेशन या संदर्भामधले केले नाही की IAS अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालंय असं कुठलाही आलो मी केलं नाही। तो अनिल थत्तेंच्या त्या चॅनलचा हवाला देऊन मी बोललो होतो।